पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास पत्र अध्याय 5 मराठी. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 5. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 5. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांपैकी घेतलेला असल्यामुळे परमेश्वर विषयक गोष्टीबाबत तो मनुष्यांकरता नेमलेला असतो, यासाठी की त्याने पापाबद्दल दाने व यज्ञपशु अर्पावे. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागणारा असतो, कारण तोही स्वतः अशक्तपणाने व्याप्त आहे. आणि या अशक्तपणामुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापाबद्दल अर्पण केले पाहिजे. ही पदवी कुणी आपण होऊन घेत नाही, तर अहरोनाप्रमाणे परमेश्वराने ज्याला पाचारण केले आहे त्याला मिळते. त्यानुसार ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस. त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असतानाही त्याने जे दुःख सोशिले तेने करून तो आज्ञांकितपणा शिकला, आणि सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारणकर्ता झाला. त्याला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे नाव परमेश्वराकडून देण्यात आले. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता याविषयी आम्हास पुष्कळ सांगायचे आहे. ते तुम्हास समजून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता, त्या तुम्हास परमेश्वराच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यास जड अन्न सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. ज्यांच्या इंद्रियास वहिवाटीने पथ्यापथ समजण्याचा अभ्यास झाला आहे, अशा प्रौढ मनुष्यासाठी जडान्न आहे.